HIV चा पहिला पेशंट डिसेंबर 1989 मध्ये मणिपूर राज्यामध्ये आढळला। HIV संसर्गाच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे ते म्हणजे ड्रग्सचं व्यसन। भारतामध्ये आज 2.5 लाखांच्या घरात ड्रग युजर्स आहेत आणि त्यापैकी 25% ड्रग युजर्स हे मणिपूर, मिझोराम, नागालँड या नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांमध्ये आहेत। ड्रग युजर्सना असलेला HIV संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी या सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आज प्रयत्न होत आहेत आणि जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने IBN लोकमतची टीम याच राज्यांपैकी एका राज्यामध्ये म्हणजे मणिपूरमध्ये पोहोचले या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी। भारताच्या ईशान्येकडील निसर्ग सौंदर्यानं नटलेलं राज्य म्हणजे मणिपूर। 7 सिस्टर म्हणून ओळख असलेल्या राज्यांच्या पुंजक्यातील एक राज्य। नागा अतिरेक्यांच्या कारवाईनी धुमसत असलेलं मणिपूर। सशस्त्र दलाच्या विशेष अधिकारामुळे वादग्रस्त ठरलेलं मणिपूर। भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारच्या सीमेवरचं राज्य मणिपूर। इथल्या सामाजिक, राजकीय, भौगोलिक परिस्थितीमुळे मणिपूरमध्ये ड्रग्सच्या व्यसनाचा मोठा विळखा पडलाय। यावर मात करण्यासाठी गेल्या 6 वर्षांपासून मणिपूरमध्ये देशातले 2 वेगळे पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आले। हे प्रोजेक्ट पाहायला आम्ही आलो मणिपूरमध्ये। मणिपूरमध्ये ड्रग्ज घेणाऱ्यांमध्ये आम्हाला दिसल्या त्या 3 पद्धती। एक इंजेक्शन घेऊन, दुसरं पफिंग म्हणजे नशा करून आणि तिसरं तोंडाद्वारे म्हणजे ओरल ड्रग्ज। पण सगळ्यात जास्त वापरली जाते ती इंजेक्शन पद्धत। उसमें का किक है ना, उसका शुरू हो जाता है। किक शुरू होता है मतलब क्या होता है, क्या लगता है आपको बॉडी में? बॉडी में तो ज़्यादा कुछ नहीं लगता है और हम लोग कुछ अच्छा चीज़ हम लोग जो सोचता है वो फुलफिल ऐसा लगता है और कुछ करना चाहते हो वो कर दिया ऐसा लगता है। गर्दीपासून दूर असलेल्या एकांतातल्या ठिकाणी पण जिथे पाण्याचा सोर्स उपलब्ध आहे अशा ठिकाणी बसून ड्रग युजर्स आपले ड्रगचे दिवसभरातले सगळे डोस घेताना आपल्याला नेहमी दिसतात आणि अशा प्रकारच्या ड्रग युजर्सच्या स्पॉट्सना मणिपूरमध्ये हॉटस्पॉट्स म्हणून ओळखलं जातं। हॉटस्पॉट शोधण्यासाठी आम्ही लॉली सोबत निघालो। ऑली अँगॉमसाठी मात्र हॉटस्पॉटचा हा प्रवास उलटा होता। त्याला भूतकाळात घेऊन जाणार होता। लॉलीनं 9 वर्षांपूर्वी ड्रग्सचं व्यसन सोडलं, पण त्याआधी 10 वर्ष तो ड्रग्सच्या अधीन होता। इथल्या हॉटस्पॉटची खडानखडा माहिती त्याला होती। They will use these. See, they can prepare the drugs. Then they will mix. हॉटस्पॉट इथे असतो ड्रग युजर्सचा अड्डा। See the setting here. नशेतला हा हॉटस्पॉट सकाळी संध्याकाळी ड्रग युजर्सनी गजबजलेला आणि उरलेल्या वेळी अशा खाणाखुणा विखुरलेल्या। लॉली सांगत होता हे अड्डे सतत बदलतही असतात। लॉलीचं स्वप्न होतं आर्मीमध्ये भरती व्हायचं, पण आज तो ऑर्किड संस्थेच्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय। ड्रग युजर्सना HIV पासून वाचवण्यासाठी मदत करतोय। लॉली 9वीत असताना त्याच्या मित्रांमुळे त्याला ड्रग्सचं व्यसन लागलं। लॉली आणि त्याचे 9 मित्र एकत्र ड्रग्स घ्यायचे। आज त्याचे 8ही मित्र ड्रग्सच्या व्यसनातून वाचू शकले नाहीत।
लॉलीला HIVची लागण झाली आहे आणि तो ARTवर आहे. 10 वर्षात ड्रगमुळे स्वतःच्या आयुष्याची केलेली नासाडी त्याला उमजून चुकली आहे. 13 years I started injecting drug. So during my drug using days, my life is just like black. So when I quit drugs, it is just like a bright. It seems to be white. So the difference between the drug use and the abstinence from drugs, it is black and white. लॉलीच्या कहाणीवरून लक्षात येतं की ड्रग युजर्सच्या अड्ड्यांना हॉटस्पॉट असं का म्हटलं जातं. ड्रग युजर्स एकमेकांच्या सुया वापरतात किंवा पुन्हा पुन्हा त्याच सुया वापरतात. यामुळे HIV, TB, हेपेटायटिस यासारख्या असाध्य आजारांची लागण होते. अशा या हॉटस्पॉटवर संसर्गाचा धोका कमी करण्यासाठीच सगळी धडपड सुरू आहे. मध्ये मणिपूरमध्ये HIVचा पहिला पेशंट आढळला. 1990 मध्ये ड्रग युजर्समध्ये HIV संसर्गाचं प्रमाण 50% गेलं. 1994 मध्ये हेच प्रमाण 60% झालं आणि 1997 मध्ये ड्रग युजर्समध्ये HIV संसर्गाचं प्रमाण 80% वाढलं. 1993 पासून ड्रग युजर्समध्ये HIV संसर्गाचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि 2004 पासून नॅकोच्या नेतृत्वाखाली प्रोजेक्ट ऑर्किड आणि विविध NGOच्या माध्यमातून 2 महत्त्वपूर्ण पायलट प्रोजेक्ट मणिपूरमध्ये सुरू करण्यात आले. ड्रग्सचा वापर पूर्ण थांबवणं शक्य नाही, म्हणून त्याचे धोके कमी करण्यासाठी हार्म रिडक्शनचा हा कार्यक्रम आहे. यातला पहिला टप्पा होता तो निडल सिरिंज एक्सचेंज प्रोग्राम. Sharing of the needles, the sharing of the various equipments which was there, which was sort of exaggerating the risk that was being taken. So with that, the response, the needle syringe exchange program was really the response, where what the government said was that you come and collect fresh, clean needles from us, and as and when you return those needles, we will provide you with fresh needles, so that you do not reuse the needles, you do not share the needles, and thereby reduce the harm that is there with this activity. ड्रग युजर्स कडून जुन्या निडल सिरिंज म्हणजे सुया जमा करायच्या आणि त्यांना नवीन निडल सिरिंज द्यायच्या, असा हा कार्यक्रम. त्यामुळे HIVचा धोका कमी होतो. या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. ड्रग्सचं व्यसन करण्यासाठी यामुळे प्रोत्साहन मिळेल अशी भीती व्यक्त करण्यात आली. पण प्रत्यक्षात या कार्यक्रमाचं मोठं यश समोर आलं ते 2003 नंतर. 2003 मध्ये ड्रग युजर्स मधल्या HIV संसर्गाचं प्रमाण 24.5% इतकं कमी झालं आणि 2007 मध्ये ड्रग युजर्स मध्ये HIV संसर्गाचं प्रमाण 17% झालं. या प्रयत्नांचा दुसरा टप्पा होता तो म्हणजे ओरल सबस्टिट्यूशन थेरपी. अफू, हेरोईन, स्पासोप्रेक्झिबॉन, निट्रोसिन, मॉर्फिन, डायझेपाम, रेलिपॅन हे मणिपूरमध्ये वापरले जाणारे मुख्य ड्रग्ज. त्याला पर्याय असणाराच म्हणजे बिप्रोनाफाइन ड्रग ह्या थेरपीमध्ये मेडिकल सुपरविजन खाली दिला जातो. यामुळे ड्रगचे दुष्परिणाम टाळले जातात आणि हळूहळू व्यसनाधीन व्यक्तीला व्यसन सोडायला मदत होते. Many management strategies are also in place. For example, detoxification, rehabilitation, and all these things are going on. But for certain group of drug users who are dependently used or addicted to the substance, they are unable to keep up. Even after treatment, they relapse, means they get back to the drug use habit again and again. The number of relapse cases are as high as 80%. या दोन्ही प्रयोगांच्या यशोगाथा आम्हाला मणिपूरमधल्या बिष्णुपूर जिल्ह्यातल्या कुंभी इथल्या ड्रॉप इन सेंटरमध्ये बघायला मिळाल्या. ड्रग्जवरचं अवलंबित्व कमी झाल्यावर आयुष्यच बदलून गेलेले अनेक जण आनंदानं स्वतःच्या कहाण्या शेअर करतात.
in our times it was like a fashion, to use drugs. But later on we came to realize that this is not a fashion, but it is really affecting our life, including the family. हमको 23 years था, उस टाइम से शुरू किया था, लेकिन उस टाइम इतना आदत नहीं था, फिर बाद में आदत पड़ गया। अभी तो हमने उसको छोड़ दिया, दवाई डेली खाना लग गया हमने।